काय आयडिया दगड असा दगड आहे का मेकअप करायचा वेळेस लावतात. तिथे मेकअप लावायपासून मेकअप पुसायचं सगळं आणलेलं. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसं आहे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. गाईज साले का खोपड़ी तोड़ साले का. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसं आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्हिडिओ होणार आहे स्पेशली आजी सोबत. आणि व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलं असेल की काय. तर इथं आम्ही खूप सारे मेकअप प्रोडक्ट्स अजून काही आणायचे हो ती घेऊन येते आली मी. तर हे सगळ्या मेकअप प्रोडक्टची प्राइस आणि कुठे यूज करतो हे सगळं आजी गेस करणार आहे. तर काय करायचं तुला माहितीये का? तर आम्ही सगळं काय तुला असं दाखवू आम्ही की हे काय आहे, याची किंमत किती असेल ते तू गेस करायचं आणि कुठे लावत असं किंवा कशाला वापरत असं ते तू गेस करायचं. चालेल ना? हा एक अंदाज लावायचा. तुला असं पाहिलं असेल ना कधी वापरताना तू समजा पाहिलं असेल ना तू कोणाला तर मग विचार करायचा. तुला आम्हाला सांगायचं की पुढे वापर. हा चेहऱ्याला सगळंच लावायचे पण मग नेमकं कधी लावायचं माहिती नाही मग ते आधी सांगत केलं नाही. तुमच्या काळात होते केवढे मेकअपचे प्रोडक्ट? हा तिथे मेकअप लावायपासून मेकअप पुसायचं सगळं आणलेलं. तर सगळ्यात पहिलं आपण प्रॉडक्ट पासून सुरू करूया. ह्या वाले याची प्राइस आजीला गेस करायची. थांबा मला बघूया किती प्राइस. किती प्राइस असेल याची? हे काय अगोदर हे सांग. हे काय असू शकतं चा अंदाज? सांगायचं सांगायचं हा हा अंदाज बघून काय काय वाटतं तुला? हे काय बघून काय वाटतं? तोंडाचे क्रीम आहे बघ त्यात आहे ना चेहऱ्याचे. वाईन आणि बियर आहे. काय आहे तुझ्या याच्यामध्ये? तुला काय वाटतं? तुला वाटत ते सांग फक्त. चेहऱ्याला लावायची क्रीम आहे. चेहऱ्याला लावायची क्रीम आहे का? बरं ठीक आहे. हा त्याची प्राइस किती असेल? किती रुपयाला असेल? किती रुपयाला असू शकते? 50 रुपये. 50 रुपयाला खत्म. नाही भेटत. जबरदस्त. आजी 50 सांगितले. हे 125 आहे. आणि हे क्ले मास्क आहे. म्हणजे चेहरा जर काळा झाला ना तर वरतून हे लावलं की मग परत तो गोड होतो पहिला. चालेल चालेल. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडं हे वालं. केसाला तर आपण आजीला विचारायची प्राइस किती असेल? हा काय असेल हे? केसाला लावायचं ते केसांना लावायचं तेल. हे केसांना लावायचं तेल. हा याची प्राइस किती असेल? हे बघ त्याला असं पण फुसफुस असं पण 100 रुपये. याची प्राइस आहे 200 ते 250 रुपये काहीतरी. आता मला आठवत नाही. हे तेल नाही, हे मेकअप झाला का वरतून लावायचं. म्हणजे मेकअप दिवसभर तसाच आहे. मला तुला गेस करायचंय. तुला असेल ते असं. आता थर्ड प्रोडक्ट आहे आमच्याकडं. हे जे प्रॉडक्ट हे त्याचं आम्ही नाव इथे लिहून देऊ म्हणजे तुम्हाला कळेल जर नाही कळालं तर. काय असेल हे? सोचना पडेगा. डब्बी देख कर कोई अंदाज भी नहीं लगा सकता. क्या बोला तूने? नहीं तू ये असेल. तूप आहे. किती रुपयाची असेल ही? ते असं 35-40. 35-40. 150 रुपयाची. 150 रुपयाची टूप. मेकअपच्या आधी लावायची. मेकअपच्या आधी लावायची फक्त पाण्यासारखी. 50 रुपयाची. हा आता नेक्स्ट आहे. सांग आता हे काय असू शकतं? हे पण मेकअपच्या आधीच लावायचं. स्प्रे सेंट. आजीला असं वाटते हा सेंट असेल. खोलला पॅकिंग इकडे खरंच अनपड त्याच्यामुळे पुढे येऊन हे असं दिसतं. तूप आहे. पण कशाला लावायची असेल आणि किती रुपयाची असेल? ती असं 200-250 रुपयाची. 100 रुपयाची तरी झाली. 200 रुपयाची. पण कशी करतात तरी लावायची. मेकअप झाल्यावर की पोळ्या झाल्यावर लावायची असेल? काय झाल्या का मग लावायची? पोळ्या झाल्यावर लावायची असेल. सगळ्यात आधी मेकअप करायच्या आधी हे लावलं की त्याच्यावरतून ही लावायची रात्री. त्याला स्ट्रोब क्रीम म्हणते. ही 300 रुपयाची. 300 रुपये. 250 म्हणजे खाऊ राहतो याला. काहीच नाही कधीच माझ्या घेर नाही कोणा. आता वापरीच्या कशा वाटे कोण पाहतो का बाई? नेक्स्ट प्रोडक्ट आहे. सांग मग हे काय असेल आणि कधी वापरत असतील? अंघोळ झाल्यावर मेकअप करायच्या वेळेस लावतात.
आंघोळ झालं मेकअप करायच्या वेळेस हे लावत असते. त्याला क्लिन्झर म्हणता, काय म्हणता त्याला? हा, हे मेकअप काढायला लावताय. मेकअप केल्यावर मेकअप काढायला लावताय. म्हणजे मेकअप आता एक अंदाज सांग किती रुपयाचा असेल. हे आहे 219 रुपयाचे. जास्त जास्तच आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडं. 200 रुपये. तर हे काय असेल? थोडे इझी याची प्राइस आम्हाला नाही माहिती. 4 सेट मेकअप झाल्यावर सेंट का परफ्यूम आहे का हा? करेक्ट. हे परफ्यूमच आहे. हा परफ्यूमच आहे. याची प्राइस आम्हाला पण नाही माहिती काय. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडं. हे काय असेल? काय असेल ते तर असं तोंड धुवायचं ब्रश असं तो नाही, दुसरं काही त्याला वेट वाईप्स म्हणतात. फेशियल करायचं टायमाला त्याची गाडी मेकअप धुवायचा कंटाळाला कसं साफ करून काढायचं. आंघोळीच्या वेळेस म्हणायचं तर तोंड धुवायच्या वेळेस हा साफ करायला. आता आम्ही तुला काही फोटो दाखवू, त्या फोटोजवरून तुला गेस करायचंय की ते काय असेल. पुढं वापरत असतील त्या फोटोवरून. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडं हे वालं. तर आजी हे काय असेल? काय आयडिया नाही. तरी पण कशाला वापरत असतील काय वाटतं तुला? मेकअप मध्येच आहे पुढे काय चेहऱ्याला, हाताला, पायाला. आता पायाला पायाला लावता. पायाला हे नेल पेंट लावता आणि दोन्ही फोटो खेटून एकमेकाला म्हणून लावतात. सेपरेटर येते असं म्हणून असं नेल पेंट एकत्र येत आणि हात लावून. त्याची प्राइस काय असेल हे आम्हाला माहित नाही. आम्ही तेवढं फॅन्सी मेकअप प्रोडक्ट वापरणार नाही. नेक्स्ट आहे हे वालं. त्याची हे काय असू शकतं? हे आहे अमिबा. अच्छा. माहित आहे आम्हाला ते. हा काय आणि ते काहीतरी मेकअपचाच वस्तू आहे. माहिती आहे का? अशी प्राइस बीज किती राहू शकते? दगडच राहतो ते. दगड आहे का? नाही तो हात पाय घालायचं दगड नाही. तो दगड असा चेहऱ्यावरती असा फिरवला का चेहरा असा वरती होतो. वरती अपलिफ्ट होतो चेहरा. हा आणि सुरकुत्या वगैरे तिने तो दगड आहे. त्याला म्हणता ग्वाशा. काय म्हणता? ग्वाशा. त्याला ह्याची प्राइस राहते 100-200 रुपये काहीतरी, जसं घेऊ आपण तशावरती. हे वालं नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडं. हे मोस्ट ऑफ लोकांना माहित असेल काय. आजी हे काय? काय बसायचं आहे वाटतं. काय खुर्चीसारखं दिसतं का? याच्यासारखं खुर्चीसारखं दिसतं. बसायचं वाटतं तुला ते? काय तरी पण अजून थोडा विचार करून सांग बरं. हे वापरत्या मुली छान दिसावा. मेकअपचं ते काय डोळे छान दिसा म्हणून वापरतात. हा का? हे आयलॅश कर्लर या पापण्या आहे ना, या अशा वरती वरती दिसता. नाही त्याच्या वरती दिसा म्हणून हे असं लावतात तिथं. मग त्यांच्या वरती दिसता आयलॅश कर्लर. किंमत किती असेल? किंमत किती असेल याची? किंमत किती असेल? 400 रुपये. बरोबर आहे. 300-400 रुपये. बरोबर आहे. ओके. व्हिडिओ त्याला सगळं माहिती. फक्त नाव नाही माहित त्याला, पण पुढं काय यूज करते सगळं माहिती झालं. काय नाही कसं तावत बघत राहतो. ह्या काय यूज करते, पुढे लावत्या काय, ते सगळं माहीत राहतं. असा इंटेलिजंट भाऊ राहतो. जेव्हा 2 महिने राहते एखाद्या भावाला असंच राहतं, तेव्हा तो इंटेलिजंट बनला आहे. इसका मोबाइल इतना स्लो चलता है कि क्या बोलूँ मैं, इसलिए इतना फुटेज आ रही है। पिछले 5 मिनट से मैं इसे बैठी क्योंकि इसका मोबाइल ऐसे जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। धीरे मूंगे के भी स्पीड से धीरे चलता है। 5 hours later. आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडं. हे गाइस हे प्रोडक्ट तर सांगा काय असू शकतं? हे डोक्याला लावायचे रबर वाटतं.
हे खूप मोठं राहतं, एवढं मोठं राहतं हे काढाचं काय असेल हे? गडाचा बेल्ट आहे बेल्ट आणि डोक्याला रबर हे डोक्याला बेल्ट आणि हे पण बिनील लावायचं रबरी. हे हेअर कर्लर आहे. आपले केस असे कुरळे केस असं कुरळे गळा कुरळे कुरळे करायचे असले का तेव्हा हे असं लावायचं पूर्ण केस त्याला गुंडाळायचे आणि रात्रभर झोपून घ्यायचं. मग जर ते सकाळी बोलले का मग केस असे होतात. आकडे आकडे करतात. हा असं ते शॉक लागल्यासारखे नाही केस होतात ते तसे याने होतात. हे भगवान अरे देवा ये गडबड है बाबा. किंमत किती असेल याची? किंमत किती असेल याची? 500 रुपये. ते फक्त या मला एक लय नाही मोठं दिसलं मला. चलो that's it for today's video guys. व्हिडिओ अशा प्रकारे आम्ही असे भरपूर आणि एकदम नंतरचे high काही level व्हिडिओ चे- सुद्धा आजीसोबत आम्ही करणार आहे. तर काही तुमचे सजेशन असतील तुम्ही सजेस्ट करू Comment शकता. तर थँक्यू सो मच गाईज इथपर्यंत वॉच केल्याबद्दल. तर व्हिडिओला लाईक करा मनाजी, लाईक करा, ऐक करा शेअर करा शेअर करा आणि आम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब करा. काय करा म्हणली? सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. सबस्क्राईब करा. जे आजी बोलली ते तुम्ही करा आता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय. तोपर्यंत बाय.